माय मेसेज टू माय ऑडियन्स. जर माझ्या ऑडियन्सने माझ्याकडून फक्त एकच गोष्ट आयुष्यभर लक्षात ठेवायची असेल, तर ती ही आहे. पैसा कमवणे महत्त्वाचे आहे, पण पैशांचं योग्य नियोजन शिकणं त्याहूनही महत्त्वाचं आहे. नमस्कार मित्रांनो, मी संदीप घायळकर, तुमचा फायनान्शियल एज्युकेटर आणि VRG वेल्थ अकॅडमीचा विद्यार्थी. आज 60 दिवसांचा जो चॅलेंज होता, त्यातला आपला हा आजचा दिवस 60वा. 60 दिवसांपूर्वी मी कॅमेरासमोर उभा राहून कंटेंट बनवायला सुरुवात केली. कधी शब्द अडखळले, कधी कॅमेरासमोर कॉन्फिडन्स कमी वाटला, कधी वेळ मिळाला नाही. पण एक गोष्ट थांबवली नाही, कन्सिस्टन्सी. माझ्या मित्रांनो, आपण आयुष्यात पैसा कमवण्यासाठी खूप मेहनत करतो. पण एक प्रश्न स्वतःला विचारा, मी माझ्या पैशाला माझ्यासाठी काम करायला शिकवलं आहे का? फक्त सॅलरी वाढवणं म्हणजे फायनान्शियल फ्रीडम नाही. फायनान्शियल फ्रीडम म्हणजे तुमच्या पैशांबद्दल तुम्हाला नॉलेज, डिसिप्लिन आणि योग्य प्लॅनिंग असणं. माझ्या फायनान्शियल जर्नीमधून मी एक गोष्ट शिकलो. फायनान्शियल फ्रीडम एका दिवसात मिळत नाही, तर ती रोजच्या छोट्या फायनान्शियल डिसिजन्समधून तयार होते. ₹100 असो किंवा ₹10,000, रक्कम छोटी असली तरी फायनान्शियल हॅबिट मोठी असते. आज तुम्ही सेव्हिंग शिकता, उद्या इन्व्हेस्टमेंट समजून घेता. हळूहळू तुमचा मनी माइंडसेट बदलतो आणि एक दिवस तुम्हाला जाणवतं, मी पैशांच्या मागे धावत नाही आहे. मी माझ्या पैशाला माझ्यासाठी काम करायला शिकवत आहे. म्हणून आज माझी तुम्हाला एक छोटीशी चॅलेंज आहे. आज फक्त 30 मिनिटं स्वतःच्या फायनान्शियल लाईफसाठी द्या. तुमचं मंथली इन्कम लिहा, तुमचे एक्सपेन्सेस लिहा, तुमची सेव्हिंग्ज किती आहे ते पहा, तुमची इन्व्हेस्टमेंट समजून घ्या आणि एक फायनान्शियल गोल लिहा. कारण जे मेजर करतात तेच इम्प्रूव्ह करता येतं. माझं प्रॉमिस आहे मित्रांनो तुम्हाला, मी तुम्हाला रातोरात श्रीमंत होण्याचं स्वप्न दाखवणार नाही. मी तुम्हाला शॉर्टकट सांगणार नाही. पण फायनान्शियल नॉलेज सोप्या भाषेत समजून सांगण्याचा माझा प्रयत्न कायम राहील. माझं मिशन एकच, मराठी मिडल क्लास फॅमिलीजमध्ये फायनान्शियलचा अवेअरनेस निर्माण करणं आणि त्यांना स्वतःच्या फायनान्शियल फ्युचरबद्दल जागरूक करणं. आज या 60 डेज चॅलेंज कंप्लीट झाला, पण खरं सांगायचं झालं तर हा शेवट हा माझ्यासाठी नवीन जर्नीचा बिगिनिंग आहे. 60 दिवसांनी माझा कॅमेरा कॉन्फिडन्स वाढला, माझी कॉम्युनिकेशन स्किल वाढली, माझी कन्सिस्टन्सी वाढली. पण त्यापेक्षा महत्त्वाचं, माझा पर्पज अजून स्पष्ट झाला. माझ्या ऑडियन्ससाठी माझा शेवटचा मेसेज, तुमच्या फायनान्शियल फ्युचरची जबाबदारी कोणाची नाही मित्रांनो, ती तुमची स्वतःची आहे. आज सुरुवात छोटी असू शकते, पण सुरुवात आजच करा. कारण आजचा छोटा फायनान्शियल डिसिजन उद्याचं मोठं फायनान्शियल फ्रीडम तयार करू शकतो. इतकी प्रचंड ताकद आहे त्याच्यामध्ये. जर माझ्या या 60 डेज जर्नीमध्ये तुम्हाला एक जरी उपयोगी विचार मिळाला असेल, तर कमेंटमध्ये नक्की लिहा. माय फायनान्शियल जर्नी स्टार्ट्स टुडे. आणि मला सांगा, पुढच्या जर्नीमध्ये तुम्हाला कोणता फायनान्शियल टॉपिक शिकायला आवडेल? मी संदीप घायळकर, तुमचा फायनान्शियल 60 डेज कंप्लीट, बट मिशन कंटिन्यूज. लर्न, इन्व्हेस्ट, ग्रो अँड अचीव. धन्यवाद.